मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि राज्य सरकार राज्य के आम लोगों को गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सुविधाएं प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है और सातारा जिले में प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों को सुसज्जित करने के लिए शुरू की गई स्मार्ट पीएचसी का सातारा पैटर्न पूरे देश में लागू किया जाएगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने श्री प्रतापराव कदम कॉलेज शिरवाल में आयोजित एक कार्यक्रम में जिले में 49 स्मार्ट प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों और अन्य पहलों का उद्घाटन किया। इस अवसर पर पालक मंत्री शंभुराज देसाई, अन्य पिछड़ा एवं बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधायक सर्वश्री मकरंद पाटिल, कलेक्टर जितेंद्र हुडी, समीर शेख मौजूद रहे। राज्य सरकार ने शिक्षा और स्वास्थ्य को महत्व दिया है। मुख्यमंत्री शिंदे ने कहा कि सार्वजनिक स्वास्थ्य विभाग में बड़ी संख्या में फैसले लिए गए। राज्य सरकार ने 2035 का विजन बनाया है। स्वास्थ्य के मामले में कई फैसले लिए गए। जिला अस्पतालों को मेडिकल कॉलेजों से वापस जोड़ने में वर्षों लग जाते हैं, इसलिए यह निर्णय लिया गया है कि एक वैकल्पिक व्यवस्था होनी चाहिए। महात्मा फुले जन आरोग्य योजना में 1.5 लाख रुपए की सीमा बढ़ाकर 5 लाख रुपए करने और इसका लाभ देने को स्वास्थ्य विभाग के माध्यम से महिला और बच्चों की स्वास्थ्य जाँच सरकारी अस्पतालों में कैशलेस सेवा देने का निर्णय लागू किया जा रहा है। उन्होंने यह भी कहा है कि पिछले 1.5 साल में 150 करोड़ रुपए से ज्यादा की मुख्यमंत्री सहायता निधि लोगों को दी गई है। आताच आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी भेट देऊन या ठिकाणी आलो आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनाही मी विनम्र अभिवादन करतो। शिक्षणाचं महत्त्व काय ते मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि खरं म्हणजे आपल्या राज्य सरकारने शिक्षण आणि आरोग्याला महत्त्व दिलेलं आहे आणि आज इथं स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र त्याची भूमिपूजन झालेली आहे। एखादा अधिकारी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन जेव्हा काम करण्याची त्याच्याकडे इच्छा असते त्यावेळेस अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम, नाविन्यपूर्ण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभी राहतात। त्यासाठी मी जिल्हाधिकारी राजेंद्र दुडी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। जितेंद्र दुडी नाही का, दुडी म्हणजे दौडनेवाला, दौडते रहता है आणि सांगलीमध्ये देखील त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि साताऱ्यातही करतायत। मी नेहमी कुठे कार्यक्रम असला की आवर्जून या 2 गोष्टी मी सांगतो, एक मॉडेल स्कूल आणि एक स्मार्ट पीएचसी आणि तिसरा त्यांचं बांबूचं काम, बांबू लागवड। तसं बघायला गेलं तर इकडे जिल्ह्यामध्ये 3 अधिकारी आपले चांगले आहेत, कलेक्टर, सीओ आणि एसपी एक टीम बनून काम करतायत आणि आपण काहीतरी या शहराला जिल्ह्याला देणं लागतो या भावनेने जेव्हा अधिकारी काम करतो त्यावेळी अशा प्रकारची कामं उभी राहतात। मला पोलीस अधीक्षकांनी देखील ते ज्या पद्धतीने काही नाविन्यपूर्ण प्रकल्प उपक्रम सुरू करतात त्याची माहिती दिली। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील आपण अनेक नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्यामुळे या ठिकाणी ही टीम काम करते आणि शंभूराज मगाशी म्हणाले मकरंदाबानी आता समन्वय आमचा चांगला आहे। आता तर मकरंदाबा सोबत आहेत, सोबत नव्हते तेव्हा पण तुमचा समन्वय चांगलाच होता, फक्त दाखवण्यापुरतं काही गोष्टी करायचे। शेवटी चांगलं आहे ते विकासामध्ये सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रच असला पाहिजे। शेवटी लोकांचा फायदा बघितला पाहिजे। आपल्यापेक्षा आपल्याला काय मिळतंय, त्यापेक्षा समाजाला काय मिळतंय
हे आपण पाहिलं पाहिजे.